बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये 2 तास मुसळधार पावसानं रस्ते जलमय, पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सुखावले. अहिल्यानगर शहर परिसरामध्ये रिमझिम पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 60% अधिक पेरण्या झाल्या. पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या निजामपूर बोरमाचा या गावाचा संपर्क तुटला. गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यानं बंद, नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत. अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये 60% वाढ झाली. जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा. सध्या जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये 45% पाण्याचा साठा उपलब्ध. पुण्यातील खेडमध्ये अतिवृष्टीमुळे वेताळे गावातील ओढ्यावरचा पूल वाहून गेला. त्यामुळे एसटी बंद. विद्यार्थ्यांची 5 ते 10 किलोमीटर पायपीट. संपर्क तुटला, त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची देखील मोठी अडचण. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून वाहून गेलेल्या शिरोळ बंधाऱ्याची पाहणी. शिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार. 50 लाखांचा निधी मंजूर. आणखी 2.5 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ही माहिती. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना आधार देण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सोडलं पाणी. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला. नाशिकच्या चांदवडमधल्या राहुळ MI टँक धरण कोरडं टाक. तर जुलै महिन्यामध्ये पाणी टंचाईचं संकट घडत. धरणातील मृत पाणीसाठा पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये संपण्याची दाट शक्यता. ठाण्याच्या माळशेज घाटामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर. वाऱ्यामुळे अनेक दुचाकी रस्त्यावरती पडल्या. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे. पाऊस नाही, त्यामुळे धानाची रोपं करपली आहे. कर्ज काढून केलेली पहिली पेरणी वाया गेली, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे आता गोंदिया जिल्ह्यामध्ये 100% पेरण्या पूर्ण झाल्या. मागील 7 दिवसांपासून पावसानं दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोवणीच्या कामावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस गायब झालाय. पेरणी केलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहे. पाऊस नाही, त्यामुळे शेती करपण्याची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यावर आर्थिक संकट येण्याची देखील शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यामध्ये 83% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या. कापूस, सोयाबीन, तुरीसह मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असेल. परभणीच्या कुपटा शिवारातील 100पेक्षा अधिक एकरवरती आता शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवले. पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पिकं सुकून गेली आहे. शेतामध्ये रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवरती वेळ ओढावलेली आहे. सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. करमाळा तालुक्यातील साडेगाव या परिसरामध्ये पावसाअभावी पिकांना फटका बसलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी तातडीने सुरू करण्याची मागणी आहे. उपविभागीय अभियंत्यांकडे मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील चित्तेगाव शिवारामध्ये 70% मका पीक अज्ञात रोगाच्या विळख्यात आहे. महिनाभराच्या मका पिकाची वाढ खुंटली आहे. पानांवरती लाल पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव आहे. अज्ञात रोगामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून कठोर कारवाई करण्यात आली. तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. 1 एप्रिलपासून आतापर्यंत 112 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. रायगड परिसरातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बाणे यांची आढावा बैठक. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बाणेंकडून संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार. सुधारित पंतप्रधान पीक विमा या योजनेसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक. सुधारित पीक विमा योजनेची मुदत 31 जुलैपर्यंत असेल. वाशिममधील शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती पीक विमा भरपाई यादीमध्ये समावेश न झाल्यानं नाराजी वाढली. यंदा अनेक शेतकरी पीक विमा भरण्यास अनुत्सुक असल्याचं देखील दिसलं. जालन्यामध्ये बियाणे न उगवल्याच्या 61 तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. सर्वाधिक 45 तक्रारी शासनाच्या महाबीज कंपनी विरोधात आहे. उर्वरित तक्रारी खासगी कंपनीच्या असल्याची माहिती आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 37 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार बघायला मिळाला. अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवरती तिहेरी संकट आहे. शेतातील वीज, तारा, मोटार चोरीमुळे सिंचन ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे महावितरणचं दुर्लक्ष आहे. तर अंजनगाव बारी परिसरामध्ये चोरट्यांचा हैदोस बघायला मिळतोय. गडचिरोलीमधील आलापल्ली या ठिकाणच्या सिरोंच्या महामार्गावरती 4 महिने अवजड वाहतूक बंद असेल. 2 तालुक्यांमधील 100 किलोमीटर महामार्गावरती बंदी घातलेले भाजीपाला विक्रेते अडचणीत आले आहेत. नागोठणे आणि रोहा शहराला जोडणारी भिसेखिंड वाहनधारकांसाठी धोकादायक आहे. पावसानंतर महामार्गावरती दरड कोसळते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. वाहनधारकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. साताऱ्यातल्या अर्फ ते वनगळ या दरम्यानचा मुख्य जोड रस्ता याचं काम 6 महिन्यांपासून रखडले. परिसरातील 10 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर झालाय. रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा. स्थानिकांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बारची धडक बसली. धडक बसल्यानंतर आज पुलाची अंडर वॉटर तपासणी देखील केली जाणार आहे. पुलाचं किती नुकसान झालं याची नेमकी तपासणी केली जाईल. बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा चिंचपूर या रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाची TV9 मराठीच्या बातमीनंतर चौकशी सुरू. चौकशी समितीकडून 60 लाखांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी. अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती. परळीमध्ये संत नामदेव महाराज शिरोमणी पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झालाय. ज्ञानोबा तुकाराम आणि नामदेव महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं. माऊलींच्या पादुकांचं निरास्नानही संपन्न झालं. 865 किलोमीटर सायकल चालवून पंढरपूरची वारी. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपचे देवानंद भांडारकर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. 7 दिवसांमध्ये सायकलने पंढरपूर गाठलं. गोंदियामध्ये येताच सायकलिंग संडे ग्रुपद्वारे जंगी स्वागत देखील करण्यात आलं. सर्व धर्म समूहाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल झाली. अमरावतीच्या गणोरीहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरीकडे मार्गस्थ झाली. धाराशिवच्या कळंब या ठिकाणी दिंडीचं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं. पंढरपूरमध्ये आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत VIP दर्शन बंद असेल. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा हा निर्णय आहे. तर सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा मिळेल. तुळशी पूजा, पाद्यपूजेसह इतर विशेष पूजा तात्पुरत्या बंद असतील. संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमधील शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असेल. बारामतीमधील मुक्कामाच्या ठिकाणी आणि शहरामध्ये अजित पवारांबद्दल भावनिक बॅनर झळकत आहे. कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल झाली. धाराशिव शहरामध्ये पालखीचं स्वागत झालं. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण धाराशिव शहरामध्ये भक्तिमय वातावरण बघायला मिळालं. अहिलानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधातील मोर्चा. हत्येतील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक करून त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. अकोला अकोट मार्ग सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी रोखलाय. तर मार्गाची दुरावस्था झाली त्यामुळे रास्ता रोको आंदोलन केलं. रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली. अकोल्यामध्ये सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव या ठिकाणी राज्य महामार्ग रोखला. रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा या ठिकाणी तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जळगाव या ठिकाणी पालिकेच्या कचरा घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. ठेकेदार कंपनीकडून नियमित वेळेवर वेतन मिळत नाही असा आरोप. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी. 2 दिवसांची वेळ मागितल्याचं ठेकेदार कंपनीने केलं स्पष्टीकरण. स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक आक्रमक झाले. आवाजवी बिलांमुळे ग्राहकांचा संताप. ग्राहकांनी सोनीवली या ठिकाणी महावितरणचं कार्यालय गाठून आता स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त केला. बुलढाण्याच्या मंगळूर नवघरेच्या जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांवरती कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं. मात्र असं असलं तरी ग्रामस्थ हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. सांगलीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात दुर्गामातेची वेशभूषा करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. स्मार्ट मीटर बसवल्यानं बिल दुपटीने तिपटीने वाढवून येत असल्याचा आरोप करण्यात आला. सिंधुदुर्गमधल्या ओरोसमध्ये वाढीव वीज बिलांवरून आता किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयाला तर घेराव. स्मार्ट मीटर लावल्यानं भरमसाठ वीज बिल येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 15 दिवसांमध्ये वीज बिलांची पडताळणी करून कारवाईचं महावितरणचं आश्वासन.